नमस्कार मंडळी, मी रंजना होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। 2 किलो मी करणार आहे डाळीचे लाडू। तर तुम्ही म्हणाल आता दिवाळी नाही आणि 2 किलोचे डाळीचे लाडू एवढं गोड कसं खाता? तर मंडळी मी मागे माझ्या चॅनल वरतीच रेसिपी दिलेली आहे, प्रीमिक्स दिलेला आहे लाडूचं। तर लाडू तुम्ही ताजे रोजचे खाऊ शकता। तर इथे 2 किलोचं प्रमाण आहे। घरात काही खूप माणसं आमचे नाहीयेत, पण हे लाडू ताजे वेळेवर करून आपण खाऊ शकतो आणि खराब ते होत नाही। आता तर हिवाळा आहे, तुम्ही खूप म्हणजे फ्रीज मध्ये अजिबात ठेवलं नाही ते प्रीमिक्स तरी सुद्धा चालण्यासारखं आहे, महिनाभर ते खराब होत नाही। आणि ते लाडू जर म्हणाल तर आपण स्वीट पदार्थ बाहेरून आणून आपल्याला बाहेरचे पदार्थ खायला चांगलेच लागतात, पण त्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं किंवा अजूनही गोडासाठी ते वेगवेगळे प्रकार वापरत असतात, ते हेल्थसाठी चांगलं नाहीये। तर आपण घरी साजूक तूप वापरतो आणि साखरेचंही प्रमाण आपल्या इथे प्रमाणशीरच असतं, तर ते आपल्याला गोड हे खाणं कोणासाठी चांगलं नाहीये, पण तरी सुद्धा घरचे बनवलेले पदार्थ आपण नक्कीच आवडीने खाऊ शकतो। आणि हे लाडू माझ्या लेकाला खूप आवडतात आणि माझ्या जावयांना आवडतात, मुलीला आवडतात, म्हणून आमच्या इथे दिवाळीच आहे, दिवाळीलाच हे लाडू करायचे असं नाहीये। माझी नातही खूप आवडीने हे लाडू खाते। तर 2 किलोचे लाडूची मी इथे रेसिपी आज दाखवणार आहे, परफेक्ट प्रमाण इथे दाखवणार आहे, चुकणार नाही। नवीन बनवणारे असेल तरी पाकाचं टेन्शन घेऊ नका, थोडासा कच्चा राहिला, एक तारीपेक्षा थोडासा जास्त वरती गेला असं इथे काहीही झालं तरी तुमचे लाडू अजिबात चुकणार नाहीत। या पद्धतीने मी इथे लाडू दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करते। मंडळी 2 किलो मी हे घेतलेलं आहे बेसन पीठ। हे बघा, मोठं हे स्टीलचं हे टोपलं आहे मीडियम साईजचं, तर हे पूर्ण भरलेलं आहे। 2 किलो बरोबर मी मोजून हे डाळीचं पीठ दळलेलं आहे। तर हे रेग्युलर आपण जसं वापरतो त्याचप्रमाणे हे दळायचं आहे, याला जाड बारीक असं काही नाही। तर आता हे पीठ आपल्याला मळायचं आहे। त्याआधी आपल्याला ज्या ताटामध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे त्या ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आणि त्याचं कारण असं आहे की तेल लावल्यामुळे काय होतं की चण्याचं पीठ हे खूप चिकट असतं, तर त्याचं म्हणजे चिटकण्याचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमी होतं, म्हणून इथे आपल्याला त्या ताटाला तेल लावून घ्यायचंय। आणि मळण्याच्या आधी आपल्याला हातावरती पण थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि हातावर पण तेल घेऊन आपल्याला नंतर पीठ मळायला सुरुवात करायची आहे। पीठ कसं मळायचं आहे इथे मी दाखवणार आहे, पिठामध्ये काय काय घालायचं आहे तेही मी दाखवते। डाळीच्या लाडूचं खूप जण टेन्शन घेतात की खूप घट्ट पाक लागतो, 1 तारीच बरोबर पाहिजे, 1 तारीपेक्षा जास्त झाला तर लाडू कडक होतात, पाक कमी पडतो वगैरे वगैरे, किंवा कच्चा थोडासा राहिला तर लाडू वळल्या जात नाही, असे बरेच कॉन्सेप्ट वेगवेगळे आहेत। तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे थोडासा 1 तारी कच्चा राहणं म्हणजे काय, पाक हा जवळजवळ तयारच झालेला असतो, तर लाडू मध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही। 1 तारीपेक्षा थोडासा कमी जास्त असं कसा जरी असेल तरी सुद्धा इथे आपले लाडू अजिबात चुकणार नाही। तर ते इथे तुम्हाला मी दाखवतेच। तेल लावून घेतलेलं आहे, आता मी इथे पीठ काढून घेते। 2 वेळा करून मला हे पीठ मळावं लागणार आहे, कारण 2 किलो आहे। करणारी मी एकटीच आहे, तरी सुद्धा हे लाडू खूप भराभर केल्या जातात। कशा पद्धतीने मी करणार आहे ते तुम्ही बघणार आहातच। अजिबात हे तुम्हाला मिक्स केलेलं जे प्रीमिक्स आहे तर ते फ्रीज मध्ये ठेवण्याची गरज नाही, रोजच्या रोज तुम्ही काढून आणि लाडू बनवू शकता। इतके सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला आज लाडू दाखवणार आहे। साधारण मी 1 किलो भराचा अंदाज या पिठाचा घेणार आहे। 1 किलो आधी मळायचं, 1 किलोचा गोळा मी नंतर मळणार आहे। ताट्यामध्ये मी 1 किलोचा अंदाज हा काढून घेतलेला आहे पिठाचा। आता यामध्ये आपल्याला काय करायचंय, हळद मिक्स करायची आहे, ती पण जास्त नाही, थोडीशी। बघा, खूप जास्त टाकण्याची गरज नाही, अर्धा टीस्पून फक्त मी हळदीचा वापर केलेला आहे। व्यवस्थित आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचंय आणि कुठे अगदी कमी जास्त हळद राहिली तरी सुद्धा ताण घेऊ नका, आपलं ते सगळं नंतर एक कलर आणि एक जीवच होणार आहे। थोडंसं मी हाताला तेल घेते लावून। हे बघा, थोडं थोडं पाणी करत आता आपल्याला हा गोळा मळायचा आहे। थोडं थोडं मळून बाजूला बाजूला तुम्ही करत गेलात आणि पुढे पुढे असं सरकत पुन्हा पुढचं थोडंसं पाणी घेऊन अशा या पद्धतीने करत गेलात, पटकन गोळा मळला जातो।
हे पीठ चिकट असतं म्हणून इथे ताटाला आणि हाताला तेल लावून घ्यायचं आहे. त्यामुळे सोपं जातं, एकदम चिवट होत नाही ते. हे बघा, या पद्धतीने आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. असंच आता मी दुसऱ्या 1 किलोचा गोळा मळून घेते. राहिलेलं पीठ मी परत ताटाला थोडस तेल लावलं आणि त्यावरती मी पीठ आपलं हे टाकलेलं आहे. हळद घातली, थोडस मिक्स करते. 1-1 किलोचे हे 2 गोळे, 2 किलो बरोबर हे आहे डाळ. अजिबात त्याच्यात कमी जास्त नाही. एक कढई मी घेतलेली आहे. 1 किलोचं साखरेचं हे पॅकेट आहे. हे दुसरं 1 किलोचं आहे. 1 किलोला 1 किलो बरोबर मी साखर घालणार आहे. डाळीचे लाडू आहेत, त्यामुळे थोडीशी डाळीला आपल्या उग्रपणा असतो. त्यामुळे साखर जर इक्वल प्रमाणामध्ये बरोबर घातली तर हे लाडू एकदम छान होतात. म्हणून मी इथे बरोबर 2 किलो साखर घेतलेली आहे. ही साखर मी एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेते. व्यवस्थित पसरवून द्यायची. 2 प्रकारे इथे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, 1 ग्लास मी पहिला भरलेला आहे. संपूर्ण मी या साखरेमध्ये घातला. पूर्ण साखर आपली भिजलेली नाही. एक तर तुम्ही ग्लासाने मोजून घ्या, किंवा तुम्हाला मोजमाप करायचं नसेल तर साखर घाला. साखर घातल्यानंतर पूर्ण साखर आपली ती भिजली पाहिजे असं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. हे बघा, संपूर्ण साखर आपली पूर्ण पाणी ह्याच्यात झालेलं आहे. एवढं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे. मीडियम मी गॅस केलेला आहे. हे बघा, याच्यावरती मी ठेवते पातेलं. स्टेप बाय स्टेप खूप लवकर आपलं हे काम होतं. एकीकडे मी याच्याकडे लक्षही देणार आहे. बनवता बनवता मध्ये मध्ये त्याला कालथा मारून आणि असं बघणार आहे. आणि एकीकडे कढई मला ठेवायची आहे. इथे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी घातलेलं आहे तेल. तेल व्यवस्थित आपल्याला गरम करायचं आहे. आणि आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या आहेत. तर पुऱ्या तुम्ही इथे लाटताना एक असं पॉलिथिन घेऊ शकता. पॉलिथिनवर थोडस मी लावलेलं आहे तेल. हे बघा, म्हणजे चिटकणार नाही यासाठी फक्त आपल्याला हे करायचं आहे. किंवा तुम्ही खाली म्हटलं तरी सुद्धा लाटून घेऊ शकता. थोडस लाटण्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. बघा, थोडासा गोळा आपल्याला हा या पुऱ्या अशा म्हणजे खूपच पातळ, खूपच जाड किंवा सरळ गोलच आल्या पाहिजे असं काहीही नाही. मला इथे मी दाखवते. फक्त त्या तळायच्या व्यवस्थित आहे. तळण्यामध्ये घाई करायची नाही. या पद्धतीने मी त्या पुऱ्या लाटून घेते. या पद्धतीने ह्याच्यावर लाटून घ्या, किंवा प्लॅटफॉर्मवरच तुम्ही थोडस तेल खाली लावायचं आहे. दोन्ही प्रकार दाखवते आणि त्यावर सुद्धा आपण हे पुऱ्या या लाटून घेऊ शकतो. हे बघा, छोट्या मोठ्या जशा येतील तशा आकाराच्या छोट्या छोट्या आपल्याला पुऱ्या लाटायच्या. हे बघा, तेल गरम होईपर्यंत आपण पुऱ्या लाटून ठेवू. नंतर एकीकडे आपल्या पुऱ्याही लाटणं चालतात आणि एकीकडे आपलं तळायलाही चालतात. चला, तेल आपलं गरम झालेलं आहे. हे बघा,
व्यवस्थित आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अगोदर लाटून ठेवल्या मी याच्यासाठी की थोडस मग मध्ये मध्ये लाटायला त्याला वेळ मिळतो. मी मध्ये मध्ये एकीकडे पुऱ्या तळत तळत मध्ये मध्ये लाटून पण घेणार आहे. फक्त आपल्याला त्या कच्च्या ठेवायच्या नाही. हे बघा, हे अशी संपूर्ण बुडबुडे त्याचे गेले. मग आपल्याला दुसरी पुरी टाकायची आहे. या पद्धतीने आपल्याला ही पुरी तळायची आहे. एका ताटामध्ये बाजूला मी पुरी ठेवलेली आहे. 4 ते 5 पुऱ्या होऊ देईन मी. एकीकडे मी मिक्सर तयार ठेवलेला आहे चालू करून, आणि मिक्सरचं मोठं भांड मी घेतलेलं आहे. एकीकडे थोडीशी पुरी ती थंड झाली की ताटामध्ये कुचकरायची आहे. व्यवस्थित त्याचा चुरा बनवायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला फिरवून घ्यायचे आहे. पुऱ्या जर तुमच्या ह्या कच्च्या राहिल्या तर मात्र लाडू खराब होण्याची शक्यता असते. या पद्धतीनेच आपल्याला पुऱ्या तळायच्या आहेत. तर तरी त्या पुऱ्या फुगतात, बनवायला वेळ लागत नाही. एकीकडे आपण पुऱ्या तळून घेतोय आणि हे बघा, एकीकडे ताटामध्ये ज्या मी पुऱ्या केल्यात तर त्या थोड्याशा अगदी थंड झाल्या की एवढ्याच अशा करायच्या आहेत आपल्याला. हे बघा, वाफ त्याच्यातली आधी घालवायची आहे. या पद्धतीने आपल्याला या पुऱ्या, मोठं मिक्सरचं भांड असेल तर एका वेळेला 5 ते 6 पुऱ्या बरोबर आपल्या हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे फिरून घ्यायचंय. या पद्धतीने आपल्याला एकदम छान दाणेदार हे बनवायचं आहे. या पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून आणि असे हे करणार आहे. इथे बघा, कमी गॅसवरती पाक मस्त मी इथे बाजूला ठेवून आणि एकीकडे पुऱ्या करून आणि एकीकडे मी त्या मिक्सर मध्ये काढल्या. तर त्या कशा सगळ्या किती झाल्या आपलं ते संपूर्ण मिक्सर मधून काढून, तर ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. मोठ्या पातेल्यामध्ये मी ते काढलेलं आहे. आणि एकीकडे या पाकाला जास्त बघायची गरज पडत नाही. फक्त एकदा साखर विरघळली की मीडियम गॅसवरती मस्त त्याला हलवलं आणि 2 टीस्पून याच्यामध्ये दूध घातलेलं आहे, जेणेकरून जर साखरेची काही घाण असेल तर ती साईडला तयार होते आणि ती नंतर आपण चाळणीच्या साहाय्याने गाळून आणि घेऊ शकतो. खळखळून हा पाक उकळलेला आहे. आता एका वाटीमध्ये मी घेतलेला आहे पाणी आणि यामध्ये आता ह्या पाकाचे थेंब मी टाकते. जर हे गोळा झालं तर समजायचं आपला पाक तयार झालेला आहे. हे बघा, अजून हा थोडासा इकडे तिकडे असा पसरतोय, म्हणून अजून एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला हा पाक तयार होऊ द्यायचा आहे. पाण्यामध्ये गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक तयार झाला. पाक बघण्याची खूप सोपी पद्धत आहे. वाटीमध्ये मी घेतलेलं आहे पाणी, यामध्ये आपल्याला हे थेंब टाकायचे. ते बघा, कालथेचं आपण बघितलं तर एकदम एक तार तयार होतो. हे बघा, असं आपल्याला एक तार व्हायला पाहिजे. आपला पाक इथे तयार झालेला आहे. इथे बघा, एक मोठ्या पसरट पातेल्यामध्ये मी संपूर्ण पुऱ्या ज्या आपल्या आहेत ते या पद्धतीने बारीक केलेल्या आहेत. याचा कलर पण बघा एकदम मस्त आलेला आहे. इथे पातेलं गॅसवरून उतरून इथे टेबलवर हे ठेवलेलं आहे. हे थोडंसं गार होतं, एकदम गरम गरम होतायची आपल्याला गरज नाही. तूप वितळायला मी ठेवलेलं आहे. इथे घालायची आहे वेलची पूड, 1 चमचाभर व्यवस्थित मी वेलची पूड बारीक करून घेतलेली आहे. हे बघा, वेलची आपण घातलेली आहे. हे मिक्स करायचं आहे. हे बघा, साजूक तूप आहे. हा फुलपात्र याला म्हणतात, बऱ्यापैकी मोठा आहे. तर हे मी एक पूर्ण भरून घेतलेलं आहे. वितळून घेतलेलं तूप मी इथे घालते. अजून थोडंसं घालणार आहे. तूप जेवढं या लाडूला असेल तेवढं अतिशय छान लागतं. 1 फुलपात्र मी टाकलेलं आहे. दुसरं थोडंसं कमी आहे. जेवढं डब्यामध्ये होतं तेवढं मी इथे घेतलेलं आहे. तर हे 2 फुलपात्रे भरून जरी मी तूप ह्याच्यामध्ये चांगलंच लागतं.
हे लाडू इतके छान होतात की तोंडात टाकल्याबरोबर लाडू विरघळतात. शिवाय एकदम तुम्हाला लाडू बांधण्याची अजिबात गरज नाही. मी आता इथे तुम्हाला दाखवणार आहेच. मी फक्त गरजेपुरते लाडू इथे बांधणार आहे. बाकी हे जे पातेलं आहे त्याच्यामध्ये पाक घातल्यानंतर असंच हे पातेलं ठेवणार आहे. जेव्हा जेव्हा मला वाटलं की याच्यातले आपल्याला लाडू बनवायचे तर अगदी दुसऱ्या दिवशी व्यवस्थित मिक्स करून हे, जर ठेवण्याची अडचण नसेल तर एवढं मोठं पातेलं असंच ठेवायचं. किंवा आपल्याला वाटत असेल की हे अडचण होती आपल्या रोजच्या दैनंदिन वापरामध्ये तर दुसऱ्या अगदी परफेक्ट बसणाऱ्या भांड्यामध्ये, डब्यामध्ये, पातेल्यामध्ये हे काढून ठेवायचं आहे. डायरेक्ट आपल्या पातेल्यातून काढायचं आणि जेव्हा जेव्हा आपल्याला लाडू हवे असतील तेव्हा लाडू बांधायचे. यामध्ये चारोळी तुम्ही घालू शकता, पण चारोळी घातल्यानंतर लाडू खराब होण्याची भीती असते. चारोळी जर चांगली असेल तर व्यवस्थित ते तुपामध्ये तळून आणि तुम्ही लाडू मध्ये घालू शकता. ड्रायफ्रूट मी ह्या डाळीच्या लाडूला घालत नाही, कारण ह्याचा स्वतःचा स्वाद या लाडूंचा खूप छान आहे. त्यामुळे ड्रायफ्रूट घालायची इथे गरज पडत नाही. व्यवस्थित आपल्याला तूप हे मिक्स करायचंय. तूप मात्र आवर्जून घाला, अतिशय छान हे लाडू होतात. संपूर्ण पाक मी ह्याच्यामध्ये टाकते, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं. हे कितीही तुम्हाला पातळ वाटत असेल तरी घाबरण्याची गरज नाही. हे जे मेजरमेंट दिलेलं आहे हे एवढं परफेक्ट होतं की याला कशाचीच नंतर पाकाची गरज पडत नाही. पाक कमी पडणं असं अजिबात ह्याला होत नाही. पातळ झालं तरी सुद्धा काहीही टेन्शन घेऊ नका. लगेच 2 तासामध्ये ते छान मस्त मोकळं सरसरीत होतं. जसे तुम्हाला लाडू बांधायचे तसे तुम्ही लाडू बांधू शकता. डाळीचे लाडू करायला बरेच जण घाबरतात. पाक कमी जास्त झाला किंवा 1 तारीपेक्षा जास्त शिजला गेला, असं काही नाही मंडळी. पातेलं गरम असतं. तार आपल्या कालथ्याला यायला लागला की गॅस बंद करायचा. राहिलेलं गरम पातेल्यामध्ये तो राहिलेला पाक छान होतो. कुठेही लाडू बिघडत नाही. काहीही घाबरण्याची गरज नाही. मोतीचूरचे लाडू लागतात तसाच हा लाडू तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो. एवढे छान हे लाडू होतात. हे बघा, संपूर्ण मी एकदम मस्त मिक्स केलेलं आहे. तुमचे खूप छान होतील. एकदम कडक कडक जर पाक तुम्ही या आपल्या पुऱ्या ज्या करून घेतलेल्या आहे ह्याच्यावरती जर तुम्ही टाकलं या मिश्रणावरती तर ते आकसल्या जातं. म्हणून ते खूप लवकर ते लाडू कोरडे कोरडे होतात. म्हणून पाक कधीही गरम गरम असताना लाडूच्या मिश्रणामध्ये टाकायचं नाही. हे बघा, जसे म्हणलं तसे लाडू हे वळल्या जातात. अजून काही वेळही गेला नाही तरी सुद्धा लाडू वळल्या जातात. पण मी सध्या लाडू वळत नाही. एक 20-25 मिनिटं तरी मी ठेवणार आहे. त्यानंतर लाडू बनवायचे आहेत. रसरशीत आपले लाडू इथे तयार होतात. 20 मिनिटं हे मी असंच मिश्रण बाजूला ठेवणार आहे. बघा, 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. परत मी एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करते. हे जसजसं थंड होत जाणार तस तसं हे दाणेदार होत जातं. उद्या हे छान दाणेदार होतं. एक एक दिवस जस जसं याच्यावरून जातो तस तसं हे खूप छान दाणेदार असं होत जातं. लाडूचे आकार तुम्हाला जेवढ्या आकाराचे हवे तेवढ्या आकाराचे तुम्ही इथे घेऊ शकता. हे बघा, ड्रायफ्रूट तुम्हाला याला लावायला आवडत असतील तर तुम्ही जरूर लावू शकता. ड्रायफ्रूट मी डाळीच्या लाडूला लावत नाही. मगाशी सांगितलं, चारोळी तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता. चारोळी मात्र बघायची आहे. चारोळी खूप लवकर खराब होते तर ते त्याच्यामुळे लाडू खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ती मात्र काळजी घ्या. चारोळी घालायची असेल तर ती आधी खाऊन बघून घ्या.
त्याच्यानंतर चारोळी तुपामध्ये छान कलर येईपर्यंत व्यवस्थित ती परतून घ्या, तळून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इथे चारोळीचा वापर करू शकता. इथे वेलची पूड मी घातलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळ सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. पण तयार होतात. बनवायलाही तुम्ही म्हणाल अगदी 1-2 जणी लागतात असं काहीही नाहीये. किंवा तुम्हाला जर पुऱ्या एकीकडे तळणं चालल्या, एकीकडे गॅस चालू आहे, एकीकडे तुम्ही पाक ठेवलेला आहे, जसं की आज तुम्ही रेसिपीमध्ये बघितलं, एकीकडे पाक ठेवलेला होता कमी गॅसवरती आणि एकीकडे मी पुऱ्या लाटतही होते, तळतही होते आणि मी एकीकडे मिक्सरवरती सुद्धा काढत होते. तर तसा जो प्रकार तुम्हाला करायचा नसेल तर परत तुम्हाला अजून एक सोपी पद्धत मी सांगते. संपूर्ण पुऱ्या करून घ्या. पुऱ्या केल्याच्या नंतर मात्र ताटामध्ये टाकून आणि त्या पुऱ्या 1-1, 2-2 तुकडे असे करा आणि मध्ये मध्ये फक्त पुऱ्या तुम्ही काढत असता, लाटत असता त्यावेळेला थोडं थोडं बारीक करून ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये ते टाका. त्याच्यावरती पॅक झाकण ठेवा आणि संपूर्ण तळून झाल्यानंतर तुम्ही एकाच वेळेला मिक्सरचं भांडे घेऊन पटापट तुम्ही त्याच्या बारीक मिक्सर मधून ते करून घेऊ शकता. जर एका वेळेला 2-3 कामं हे असे मला जमत नसतील तर तुम्ही स्टेप बाय स्टेप जरी केले तरी सुद्धा चालू शकतं. तर या पद्धतीने आता लागतील एवढेच लाडू मी बनवणार आहे. तर हे लाडूचे जे प्रीमिक्स आहे, बऱ्याच जणांना वाटत असेल की असं ओलं हे पातेल्यामध्ये ठेवल्यानंतर कसं राहणार आहे ते. तर मंडळी, त्याच्यावरून जसं जसं मगाशी मी सांगितलं की जस जसा वेळ जातो तस तसं हे दाणेदार अगदी असं वरती आपण हाताने केलं तर हे एकदम असे दाणेदार होतात आणि लाडू वळायला गेलं तर तुम्ही म्हणाल त्याचे लाडू कसे होतील. तर मंडळी, त्याचे लाडू खूप छान होतात. तुम्हाला त्याच्यामध्ये चमचावर तूप घालायचं असेल तर घालू शकता. तूप नसेलही तुम्हाला घालायचं तरी सुद्धा तुमचे लाडू अतिशय छान वळल्या जातात. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. केल्याशिवाय आपल्याला पदार्थ कसा होतो, काय होतो हे कळत नाही. माझ्या इथे कधीही मी सांगते, अगदी खूप वर्षापासून मी असंच करते. हे सगळं मिश्रण एका ठिकाणी एका पातेल्यामध्ये ठेवते आणि लागतील तसे लाडू वळून रोजच्या रोज मुलं ताजे लाडू खातात. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. एकदम मस्त रसदार आपले लाडू इथे तयार झालेले आहे. हे लाडू तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात. या पद्धतीने नक्की करून बघा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. लाडू कुठे आहे? संपला? फिनिश? अजून पाहिजे? आ नको बस. कसा आहे? किती लाडू खाल्लेस तू? 2 खाल्लेस आणि हा घेतोय 3. हे 3 नसतं, हे 3 असतं. ही पोज आहे का? 1 2 3. बस ना आता की अजून पाहिजे? बस. अरे असं नाही खाऊ.